सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सत्यमेव जयते आंदोलन। जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील। चोपडा तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते आंदोलन करण्यात आले। यात एसीत बसून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनो, जनतेच्या पैशावर पगार घेताना मग लोकांची कामे करा। तालुक्यात चालणारा भ्रष्टाचार, रेशनच्या काळा बाजार, ग्रामसेवक व ठेकेदार यांच्या मिलीभगतात चौकशी होणे। चोपडा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणे। चोपडा नगर परिषदेतील स्वच्छता विभागातील कचरा घंटाच्या मानमानी कारभार, वन विभाग, तालुक्यात चालणारी वृक्षतोड थांबण्यात यावी। आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, सिंचन विभाग यांचा अनागोंदी कारभार, पाणी पुरवठा योजना, भूमी अभिलेख विभाग, वर्डी येथील भ्रष्ट ग्रामसेवकाची चौकशी करून त्वरित कारवाई करावी यासह विविध तालुक्यातील जनतेच्या समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी विविध संघटना आंदोलनात पाठिंबा देत आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी संवाद त्यांना सांगितले की तालुक्यात रेशन दुकानदारांकडून होणारी लूट व महसूल प्रशासनात रेशन कार्ड धारकांकडून रेशन कार्ड काढण्यासाठी पैशांची मागणी व रेशन दुकानदार यांचे रेशन कार्ड मध्ये 5 नावे आहेत, 5ही नावांना रेशन न देता 3च नावांचे रेशन दिले जाते। बाकीचे जे रेशन आहे ते काळा बाजार विक्री होत आहे, याकडे तहसीलदारांनी लक्ष देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांच्या होणाऱ्या हेलपाट्या थांबवण्यात याव्यात आणि चोपडा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या समस्यांचे निराकरण व्हावे। या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मोठ्या संख्येने चालूच राहील। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। आज गेल्या वर्षभरापासून मी तालुका अध्यक्ष होऊन जे बघतोय, नागरिकांच्या चोपडा तालुक्यातील ज्या समस्या आहेत त्या तहसीलदार साहेबांकडे रेशन कार्डाच्या असतील किंवा रेशन कार्डामध्ये नाव समाविष्ट करायचे असतील किंवा त्यांना अन्नधान्य कमी पुरवठा भेटतो व हे दुकानदार त्यांना अन्नधान्य कमी देतात आणि पंचायत समितीतील जे कामकाज चाललेलं आहे, जे ग्रामसेवक आहेत आमच्या गावामध्ये जो कुमावत आहे ग्रामसेवक, ते गेल्या वर्षभरापासून मी जे बघतोय तर मासिक मिटिंगला येतात, तो गावामध्ये जे ठेकेदारी पद्धतीने काम करत आहेत ते बघून मला असं वाटलं की आंदोलनाच्या पवित्रा का घ्यावा लागला। तर मी बऱ्याचदा तहसीलदार साहेबांकडे गेलो, कलेक्टर साहेबांकडे गेलो, त्यांना मी वेळोवेळी सांगितलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं। शेवटी मला हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला नागरिकांसाठी, जेणेकरून त्यांचे कामकाज होईल आणि सामान्य जनतेला त्रास कमी होईल। आता हे जे उपोषण हे आमरण उपोषण का धरण्या लाक्षणिक उपोषण नाही, लाक्षणिक नाही, उपोषण जे उपोषणच आहे असं आमरण म्हणजे मरेपर्यंत उपोषण नाही की जोपर्यंत आम्हाला या कामाचे यश येणार नाही, जे नागरिकांना व न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं बसले राहू। जो अधिकारी येतील त्यांनी आम्हाला जर सांगितलं आत्ताच्या आत्ता इथल्या ठिकाणी जे प्रलंबित रेशन कार्ड त्यांनी दिलं व ज्या ठिकाणी ज्या समस्या आम्ही विभागाच्या मांडलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांनी येऊन समस्या सोडत आम्ही निश्चितपणे उपोषण सोडू, त्यात काही शंका नाही। समस्या मांडण्यासाठी इकडे आले होते। राष्ट्रवादीकडनं सत्यमेव जयते हे आंदोलन आज चालू करण्यात आले असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन चालू केलेले आहे। यामध्ये रेशन लोकांचे जे मनमानी आहे चालू आहे त्याबद्दल नगरपालिका, न्यायव्यवस्था, त्यानंतर तहसीलदार साहेब असे अनेक लोकांचे प्रलंबित कामं आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी हे उपोषण ठेवण्यात आलेले असून महिलांनी अनेक समस्यांनी माझ्या समोर मांडल्या असल्या कारणास्तव मला इथपर्यंत त्यांना आणावे लागले। प्रत्येक महिलेचे काही ना काही कारण आहे, पण काही ना काही अडचणी आहेत, जसे की कचरा गाडी घरापर्यंत येत नाही, गटारी काढायला येत नाही, चोपडा आहे खड्ड्यात आहे, खड्ड्यात चोपडा आहे, येत करायला मार्ग नाही। त्यानंतर रेशन दुकानांवर रेशन पुस्तकात जर का 5 लोकांची नावं असतील, मेंबरचे नाव असतील तर त्याच्यापैकी 4 लोकांचंच रेशन दिलं जातं आणि बाकी एक व्यक्तीचं रेशन हे सुद्धा रेशन दुकानदार तिथून मोकळा होतो। त्यानंतर बऱ्याचशा महिलांचे असे प्रॉब्लेम आहेत किंवा पुरुषांचे असे प्रॉब्लेम आहेत की वय झाल्या कारणास्तव त्यांच्या अंगठे येत नाही, तर त्या अंगठे येत नसल्या कारणास्तव त्यांनाही रेशन दिलं जात नाही, त्यांना घरी अरेरेवीची भाषा करून हाकलून दिलं जाते।
अशा महिलांच्याही अनेक समस्या आलेल्या आहेत, बाकी त्यांच्या अर्ज स्वरूपात आलेल्या आहेत. त्यानंतर नगरपालिकेचा भोंगळ कारभार, त्या भोंगळ कारभारामध्ये कचरा गाडी येत नाही, झाडू मारणारे येत नाही. पाण्याच्या समस्या आहेत, पाणी 8 दिवसात 7 दिवसात येत असतं, कुठे दूषित पाण्याचं असतं, कुठे कचरा ठिकठिकाणी कचरा गोळा केला गेलेला असतो. त्यानंतर अशा बरेचसे कारणं आहेत की त्या महिला घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांच्या समस्या मी आज इथे सत्यमेव जयतेच्या आंदोलना स्वरूपात मांडलेल्या आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तहसीलदार साहेब, CO साहेब, वन विभाग, कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी लोकांच्या ज्या सनदी आहेत त्या सनदींच्या बाबतीत न्याय दिला गेला पाहिजे. मी असं त्यांना आव्हान करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुका प्रमुखांना सांगते आणि त्यानंतर रेशन कार्डचा भरपूर महिलांचा प्रॉब्लेम असल्यामुळे कोणाचे रेशन कार्डमध्ये नावं वाढून मिळत नाही आहे, रेशन मिळत नाही आहे. प्रलंबित रेशन कार्डांचे कामं असतील ते लवकरात लवकर मार्गी लागावे. माझे 2 शब्द सांगू. हे नाव आपल्या याचे दवाखान्यात आहे आणि नगरपालिकेमध्ये नाही आहे. आणि 1 महिन्यापासून प्रशासनाला, नगरपालिका प्रशासनाला विनंती करतोय की आपलं फिल्टर प्लॅन्ट जवळ जे पंचमुखी हनुमान मंदिर आहे आणि महादेव मंदिर आहे, त्या मंदिराच्या पाठीमागून जे फिल्टर प्लॅन्टचं जे सांडपाणी आहे ते सर्रास सोडलं जातं. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये सार्वजनिक संडासाचं पाणीसुद्धा सोडलं जातं. एक शोकांतिका आहे मित्रांनो या ठिकाणी सांगण्यासारखी. ते गेल्या आपल्या मागच्या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये तिथं 200 ते 300 महिला रोज त्या ठिकाणी पूजा करत असतात आणि त्याच पाण्यामधून ते पायी त्या पाण्यामधून जाऊन त्या ठिकाणी मंदिरात पूजा केली जाते. एवढी ही जी विटंबना चालली आहे आणि इतका गलथान कारभार चाललेला आहे, तरीसुद्धा नगरपालिका प्रशासन ही कुठल्याही प्रकारचा अजूनही सहयोग करत नाही आहे. नेमका त्या ठिकाणी काय उपाययोजना करणार आहे ते पण त्या ठिकाणी बघत नाही आहे. अगदी लाज वाटते त्या ठिकाणी आपल्याला उभं राहताना. महिलांना किंवा माणसांना तो रस्ता क्रॉस करण्यासाठी त्या ठिकाणी 2 व्हीलर थांबून घ्यावे लागतात आणि पुढे जावं लागतं आहे. आणि ह्या बाबतीमध्ये असं नाही की नगरपालिका प्रशासनाला नाही. मी गेल्या जवळजवळ 2 महिन्यापासून मुख्यमंत्री असतील, आपले पालकमंत्री असतील, यांना सगळ्यांना ईमेल करत असतोय, तरीसुद्धा आजपर्यंत कुठल्याही उपाययोजना झालेल्या नाही आहे. तर शोकांतिका वाटते की बुवा आपण एवढं सगळं सांगूनही आणि बघूनही जर नगरपालिका प्रशासन जर करत नसेल तर मला वाटतं की बुवा हे प्रशासनच नको आहे या ठिकाणी. आणि आपल्या सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बॅनर पण लावलेलं होतं निषेधार्थ. तर त्यांनी आमचं बॅनर की बुवा परवानगी नसल्यामुळे काढून घेतलं आणि आम्हाला त्या ठिकाणी परत नोटिसा पाठवत आहेत की बुवा हा जो मजकूर आहे हा त्या ठिकाणी जो भावना दुखवणारा आहे आणि कायदा सुव्यवस्था राखणारा नाही आहे. पण जर मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर हा सगळा गलथान कारभार फक्त नगरपालिका प्रशासनाचा आहे. आता आज विनय भाऊ, आज तुम्ही इथं व्यासपीठावर हक्काची लढाई लढतायत. याच्यासाठीच आपण हे आंदोलन करतो की आंदोलन करीत आहोत सत्यमेव जयते. सत्यमेव जयते म्हणजे काय? सत्याच्या लढाईत आपल्याला विजय मिळवायचा आहे. आणि कुठलाही नागरिक, कुठलीही जनता आज लोकशाहीमध्ये मोठी आहे. आपल्या देशाची लोकशाही डेमोक्रॅसी पद्धतीने चालते आणि या डेमोक्रॅसी पद्धतीत हे अधिकारी वर्ग एकदम हुकुमशाहीसारखे वागत आहेत. कुठल्याही ठिकाणी कुठलेही अधिकारी आज AC रूममध्ये बसत आहेत. आज मी पंचायत समितीला गेलो असताना गटविकास अधिकारी यांचं कॅबिन एकदम सुशोभित. त्यांचा काय घरचा पैसा आहे का? ते मस्तपैकी AC मध्ये बसत आहेत. तुम्ही आपण जनता उन्हातानात फिरतोय, कार्यालयामध्ये येतो, त्यांना तो शिपाई बाहेर असतो, मग शिपाई सांगतो, मी त्यांना तुमचं नाव सांगतो. अरे नाव कशाला सांगतोय? ते कशासाठी बसलेले तिथे? ही माझी प्रशासनाला किंवा सगळ्या अधिकाऱ्यांना हेच विचारायचं चोपडा तालुक्यातील की तुम्ही तहसीलदार असतील, त्यांच्या कॅबिनमध्ये फॅन उंच ओट्यावरती बसलेले असतात. चला ठीक आहे, न्यायदंडाधिकारी आहेत, बाकीची जनता खाली बसते, ठीक आहे. आज तुमच्याकडे समस्यासाठी येतात, तुम्ही शिपाई ठेवतात. कशासाठीच ठेवतात शिपाई? इथं नगरपालिकेत गेलो आम्ही निवेदन द्यायला, सिओन कॅबिनला बी AC. अरे त्यांच्या खुर्च्या, अरे जुन्या काळामध्ये इंग्रजांच्या काळानंतर जे स्वातंत्र्य भारताला भेटलं त्या सगळ्या लाकडी खुर्चीवर पंतप्रधानापासून तर मुख्यमंत्र्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालय या सगळ्या ठिकाणी